एका राजाची सकाळ कशी असेल हा विचार केला की डोळ्यासमोर रेशमी चादरी, मऊ गाद्या आणि शाही नाश्त्याचं चित्र उभं राहतं. हो, अगदी आरामातली सकाळ. पण आज आपल्याकडे जे वर्णन आहे ते या सगळ्या कल्पनांना म्हणजे सुरुंग लावणार आहे. अगदी. इथे एक राजा आहे जो सकाळी उठतो तेव्हा त्याचं मस्तक एका विश्वासू सरदाराच्या मांडीवर आहे आणि त्याचं शरीर आदल्या दिवशीच्या कसरतीने अक्षरशः ठणकत आहे. ही सकाळ राजमहालातील आरामाची नाही, तर कुस्तीच्या आखाड्यातील घामाची आणि कठोर श्रमाची आहे. आणि हेच तर या वर्णनाचं वैशिष्ट्य आहे, नाही का? बरोबर. आपल्याकडे आज चर्चेसाठी एका पुस्तकातलं एका कथेचं केवळ एक पान आहे. पण हे एक पान म्हणजे त्या काळाचं एक छोटंसं स्नॅपशॉट आहे. एक स्नॅपशॉट. हो, या एका पानावरून त्या काळातील सत्ता, सामर्थ्य, कला आणि राजाश्रय यांच्यातील गुंतागुंतीचं नातं कसं होतं हे उलगडून पाहण्याचा आपला आजचा प्रयत्न आहे. म्हणजे आपलं ध्येय केवळ या पानावर काय लिहिलंय हे सांगणं नाही. नाही, त्यातील प्रत्येक शब्दाच्या आणि प्रत्येक कृतीच्या मागे दडलेला अर्थ शोधून काढणं आहे. म्हणजे आपण एका पानाचे जणू काय फॉरेन्सिक विश्लेषणच करणार आहोत. छान शब्द आहे. हो, तसंच काहीसं. चला तर मग या विश्लेषणाला सुरुवात करूया. आपण राजाच्या दिनचर्येपासून सुरुवात करू आणि मग पहिलवानाचं आगमन, त्या दोघांमधला संवाद आणि त्यातून उलगडणाऱ्या व्यक्तिरेखांचा वेध घेऊ. ठीक आहे. तर या राजाच्या दिवसाची सुरुवात नेमकी कशी होते? सुरुवातच मुळी वेदनेच्या जाणीवेने होते. राजे येसाजीरावांच्या मांडीवर डोकं ठेवून उठतात आणि उठल्या क्षणी त्यांना जाणवतं की मनगट आणि पोटऱ्या प्रचंड दुखत आहेत. आदल्या दिवशीच्या मेहनतीमुळे? हो, पण गंमत बघा, वेदनेनंतर त्यांच्या मनात येणारा पहिला विचार स्वतःबद्दल नाही. त्यांच्या मनात येतं, काल कमी केलं होतं, भीमाच्या कुस्ती, मेहनत, खुराकात काय. म्हणजे स्वतःच्या मेहनतीवर शंका घेण्यासोबतच ते आपल्या मल्लाच्या, भीमाच्या तयारीचीही काळजी करत आहेत. अगदी. ही गोष्ट खूपच वेगळी आहे. म्हणजे एक राजा जो आपल्या मल्लाच्या पराभवाचं कारण स्वतःच्या तयारीत किंवा व्यवस्थेत शोधतोय. बरोबर. सहसा सत्ताधारी पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडतात. पण इथे राजा स्वतःलाच प्रश्न विचारतोय. आणि याचा अर्थ काय? याचा अर्थ त्याच्यासाठी पात्रता ही जन्माने नाही, तर कर्माने आणि कौशल्याने सिद्ध होत होती. अगदी. आणि त्यांचं वेळापत्रक पाहिलं तर हे अधिक स्पष्ट होतं. पहाटे 5 वाजता उठून ताजं दूध पिणं, 6 वाजता व्यायाम आणि मग थेट मल्लासोबत कुस्ती. जेवण कमी आणि मेहनत जास्त. हो, वर्णनात स्पष्ट लिहिलंय. आणि कोणी कितीही सांगितलं तरी श्रमाच्या बाबतीत ते कोणाचंच ऐकत नाहीत. पण इथे एक प्रश्न उभा राहतो. राजाला इतकी मेहनत करण्याची गरज काय होती? हा त्याचा वैयक्तिक छंद होता की यामागे काही राजकीय गणित होतं? हाच मुद्दा आहे. हे सगळं म्हणजे केवळ शरीर कमावण्याची आवड होती की एक प्रकारचं काय म्हणतात त्याला पॉवर प्रोजेक्शन, शक्ती प्रदर्शन? इतरांना दाखवण्यासाठी की तुमचा राजा किती कणखर आहे? माझ्या मते हे दोन्हींचं मिश्रण आहे बरं का. त्या काळात राजा केवळ प्रशासक नव्हता, तो एक सेनापती आणि योद्धाही होता. त्याला स्वतः रणांगणात उतरावं लागायचं. हो, त्यामुळे शारीरिक क्षमता ही एक गरज होती, पर्याय नव्हता. पण त्याचवेळी जेव्हा राजा स्वतः इतका शिस्तप्रिय आणि कणखर असतो तेव्हा तो संपूर्ण प्रशासनासाठी आणि सैन्यासाठी एक आदर्श घालून देत असतो. म्हणजे ही एक मूक पण अत्यंत प्रभावी आज्ञा असते. बरोबर, की जर मी इतकी मेहनत घेऊ शकतो तर तुम्हालाही घ्यावीच लागेल. ही त्याची वैयक्तिक मूल्य होती जी त्याच्या राज्याची ताकद बनली. आणि राजा याच मूल्यांच्या कसोटीवर दुसऱ्यांना पारखायला सुरुवात करतो. कारण त्याच क्षणी त्याचं लक्ष आखाड्यातून येणाऱ्या एका आवाजाकडे जातं, नाही का? हो, तो एका नवीन चेहऱ्याला पाहतो, एका नवीन पहिलवानाला. हो, त्याचं लक्ष एका नवीन पहिलवानाकडे जातं ज्याने नुकतंच त्यांच्या भीमा नावाच्या मल्लाला चितपट केलेलं असतं. आणि त्याची कुस्ती राजाला भावते. इतकी भावते की तो क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सेवकांना आदेश देतो, बोलवा त्यांना. बोलवा त्यांना या एका शब्दात अधिकार तर आहेच, पण त्याहून अधिक गुणवत्तेबद्दलची उत्सुकता आणि आदर आहे. तो थांबत नाही, विचार करत नाही, त्याला ती प्रतिभा तात्काळ आपल्यासमोर हवी आहे. आणि मग त्या पहिलवानाचं, खंडेरायाचं आगमन होतं. तो एकटा येत नाही, आपल्या 4 साथीदारांसह येतो. आणि त्याचं वर्णन खूप प्रभावी आहे. वय 20-25 वर्षांचं, अगदी 20-25शीतला उमदा जवानगडी. ओठावर नुकतीच काळी रेग दिसत होती. पण मला सर्वात जास्त आकर्षक वाक्य वाटलं ते म्हणजे अंगपिंड पाहून कुणीही त्याच्या प्रेमात न पडले तर नवल. या प्रेमात पडणे याचा अर्थ काय घ्यायचा?
इथे प्रेम म्हणजे आजच्या काळातला प्रणय नाही. नाही, ते तर नक्कीच. हा शब्द त्या काळात कौतुक, आदर आणि आकर्षणाच्या सर्वोच्च भावनेसाठी वापरला जायचा. त्याची शरीरयष्टी इतकी निर्दोष आणि प्रभावी होती की पाहणाऱ्याच्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड आदराची भावना निर्माण व्हायची. लोखंडी सळ्यांसारखे दंड, धिप्पाट शरीर. हो, हे वर्णन त्याची ताकद दाखवतं. पण उमदा जवान गडी हे शब्द त्याच्यातल्या रुबाबदारपणाला आणि व्यक्तिमत्वाला अधोरेखित करतात. तो केवळ एक बॉडी बिल्डर नाही, तर एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे. पण त्याच्या व्यक्तिमत्वातला सर्वात अनपेक्षित भाग म्हणजे त्याचा पेहराव. हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्याने डोक्याला मराठेशाही पगडी बांधली आहे आणि विशेष म्हणजे कमरेला तलवार आहे. आता मला सांगा, कुस्तीच्या आखाड्यात कमरेला तलवार लावून कोण येतं? बरोबर, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. हे तर एखाद्या महत्वाच्या मीटिंगला क्रिकेटची बॅट घेऊन जाण्यासारखं झालं. हे फक्त दिखाव्यासाठी होतं का? की आपण केवळ पहिलवान नाही तर मोठे योद्धे आहोत हे राजाला दाखवण्याची एक पद्धत? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर त्या काळाच्या सामाजिक रचनेत दडलेलं आहे. म्हणजे आजच्यासारखं तेव्हा स्पेशलायझेशन नव्हतं. एक पैलवान केवळ पैलवान आणि एक सैनिक केवळ सैनिक नसायचा. कुस्तीचा आखाडा हे रणांगणाची पहिली पायरी मानली जायची. अगदी. व जे खंडेरायांनी कमरेला तलवार लावून येणं हे दिखावा नाही, तर एक विधान आहे, एक स्टेटमेंट आहे. काय सांगतोय तो त्यातून? तो राजाला सांगतोय की माझं कौशल्य फक्त या मातीपुरतं मर्यादित नाही. गरज पडल्यास हीच ताकद रणांगणात तलवारीनेही पराक्रम गाजवू शकते. म्हणजे ती पगडी आणि तलवार ही त्याची ओळख आहे, त्याचा बायोडेटा आहे. परफेक्ट. तो एक पैलवान आहे आणि एक योद्धाही आहे. वाव. म्हणजे त्याचा पोशाख हेच त्याचं स्टेटमेंट होतं. आणि असा हा खंडेराय आपल्या वस्तादांसोबत राजासमोर येतो आणि मुजरा करतो. हो, आणि इथून त्या दोघांमधला संवाद सुरू होतो, जो या प्रसंगाचा म्हणजे क्लायमॅक्स आहे. राजाच्या मनात त्या पैलवानाबद्दल किती आदर आहे हे त्याच्या पहिल्याच वाक्यातून स्पष्ट होतं. नक्कीच. राजाची शब्दनिवड बघा. तो म्हणतो, पहिलवान, आम्ही तुमच्या कुस्तीवर निहायत खुश झालो आहोत. निहायत खुश. हो, हा शब्दप्रयोग त्यांच्या भावनांची तीव्रता दाखवतो. ही एक औपचारिक, दरबारी भाषा आहे जी त्या प्रसंगाला एक वजन देते. पण यानंतरचं वाक्य जास्त महत्वाचं आहे. कोणतं? राजा म्हणतो, आमच्या भीमाला इतक्या सुंदर डावपेचात अडकून चित करणारा पहिलवान साधूसुद्धा नाही हे आम्ही जाणतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की राजा त्या विजयामागची प्रक्रिया बघत होता, केवळ निकाल नाही. अगदी. त्याने भीमा हारला किंवा तू जिंकला असं नाही म्हटलं. त्याने सुंदर डावपेचात अडकवून हरवलं असं म्हटलं. बरोबर. म्हणजे राजाने ती कुस्ती किती बारकाईने पाहिली असेल. तो केवळ निकालाचा चाहता नाही, तर कलेचा जाणकार आहे. अगदी. आणि इथेच आपल्याला प्रभावी नेतृत्वाचं एक महत्वाचं सूत्र मिळतं. त्या काळातलं नेतृत्व केवळ सत्तेवर अवलंबून नव्हतं, तर कलेची आणि कौशल्याची कदर करण्यावर होतं. हो. जो राजा कलेला ओळखतो तोच खऱ्या अर्थाने गुणवत्तेला आपल्या राज्यात टिकवून ठेवू शकतो. ही केवळ औदार्याची गोष्ट नाही, तर एक धोरणात्मक गुंतवणूक आहे. गुंतवणूक. हो, कारण जेव्हा राजा स्वतः कौशल्याची इतकी कदर करतो तेव्हा तो संपूर्ण राज्याला एक संदेश देतो की इथे केवळ वारसा हक्काला नाही, तर गुणवत्तेला सर्वोच्च स्थान आहे. आणि यामुळेच खंडेरायसारखे प्रतिभावान लोक त्या राज्याकडे आकर्षित होतात. नक्कीच. आणि या कौतुकानंतर राजा थेट मुद्द्यावर येतो. तो विचारतो, बोला, काय बक्षीस देऊ तुला आम्ही? आणि या वाक्यात एकाच वेळी अधिकार आणि औदार्य दोन्ही आहे. हो. एका तरुण पहिलवानासाठी यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो? पण त्याचवेळी राजा त्याला एका क्षणात एका मोठ्या परीक्षेला उभं करतो. बरोबर. आत्तापर्यंत आपण राजाचं व्यक्तिमत्व पाहिलं. आता चेंडू खंडेरायाच्या कोर्टात आहे. तो या कौतुकाला आणि या संधीला कसा प्रतिसाद देतो यावर त्याचं व्यक्तिमत्व ठरणार आहे. राजाने त्याला एक ब्लँक चेक दिला आहे. हो. तो त्यावर कोणती रक्कम भरणार यावर त्याची उंची ठरणार आहे. तो काय मागेल? आणि खंडेरायाची प्रतिक्रिया खूपच अनपेक्षित आहे. तो उन्मत्त होत नाही, बडाही मारत नाही किंवा लगेच काहीतरी मागतही नाही. त्याचं उत्तर कृतीतून येतं. हो. वर्णनात म्हटलं आहे की राजांच्या स्तुतीपर शब्द ऐकून खंडेरायाने किंचित स्मित करत वस्तादांच्या हातात हात घालून राजांना मुजरा केला. ही प्रतिक्रिया म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. त्यातील प्रत्येक भागाचं विश्लेषण करूया. पहिलं, किंचित स्मित. म्हणजे चेहऱ्यावर एक हलकंसं नियंत्रित स्मितहास्य. बरोबर. हे स्मित आनंद आणि अभिमान दर्शवतं, पण त्यात कुठेही गर्व किंवा उन्माद नाही. 20-25 तरुण ज्याला स्वतः राजाने कौतुकाने नाहू घातलंय,
तो इतका संयम कसा दाखवू शकतो? यातून त्याची प्रगल्भता दिसते. त्याला परिस्थितीचं गांभीर्य आणि सन्मानाचं वजन कळतंय. आणि दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे तो एकटा मुजरा करत नाही. नाही, तो आपल्या वस्तादांच्या हातात हात घालून मुजरा करतो. आता ही कृती केवळ आदरापोटी होती की यामागेही काही विचार होता? म्हणजे मी एकटा नाही, माझ्यामागे एक परंपरा आहे, एक घराणं आहे, हे दाखवण्याचा हा एक हुशारीचा मार्ग होता का? मला वाटतं यात दोन्ही गोष्टी आहेत. यात गुरु-शिष्य परंपरेबद्दलचा नितांत आदर आहे, ही वस्तुस्थिती आहे. तो हे दाखवून देतो की त्याचं कौशल्य, त्याचं सामर्थ्य हे त्याच्या गुरूंकडून मिळालं आहे. हो, त्यामुळे राजाकडून मिळणारं कौतुक हे केवळ त्याचं नाही तर त्याच्या गुरूंचंही आहे. ही कृतज्ञता आहे. पण त्याचवेळी ही एक अत्यंत हुशारीची राजकीय खेळी सुद्धा आहे. राजकीय खेळी ती कशी? असं बघा, तो राजाला काय सांगतोय? तो सांगतोय की मी कोणी रस्त्यावरचा पैलवान नाही, जो आज इथे आहे आणि उद्या कुठे दुसरीकडे असेल. अच्छा, मी एका प्रतिष्ठित तालमीतून, एका गुरूच्या हाताखाली तयार झालो आहे. माझी एक ओळख आहे, माझी एक परंपरा आहे. दरबारात आपली विश्वासार्हता सिद्ध करण्याची ही एक अप्रतिम पद्धत आहे. तो स्वतःच्या विजयाचं श्रेय गुरुला देऊन स्वतःला अधिक मोठं करतो. अगदी, तो दाखवून देतो की तो केवळ बलवान नाही तर सुसंस्कृत आणि विनम्रही आहे. वा, म्हणजे या एका कृतीतून त्याने स्वतःची ताकद, नम्रता, कृतज्ञता आणि राजकीय समज या सगळ्या गोष्टी एकाच वेळी राजासमोर मांडल्या. हो ना? खरंच, या एका पानातून आपल्याला काय काय मिळालं? एक राजा जो केवळ ऐशोआरामात जगत नाही तर स्वतः प्रचंड मेहनत घेतो आणि कलेचा उत्तम जाणकार आहे. आणि दुसरीकडे एक पहिलवान जो शारीरिकदृष्ट्या बलवान असण्यासोबतच विनम्र आहे आणि परिस्थिती कशी हाताळायची यात अत्यंत चतुर आहे. आणि या दोघांच्या भेटीतून आपल्याला सत्ता आणि प्रतिभा यांच्यातील एक आदर्श नातं दिसतं. बरोबर, जिथे सत्ता प्रतिभेला दाबून टाकत नाही तर तिला ओळखते, तिचं कौतुक करते आणि तिला संधी देऊ करते. आणि प्रतिभा सत्तेपुढे उन्मत्त होत नाही तर नम्रतेने आणि हुशारीने वागते. हे एक संतुलित आणि यशस्वी राज्याचं लक्षण आहे. हो, जे त्या काळातील मूल्यांना आपल्यासमोर जिवंत करतं. या एका पानाच्या विश्लेषणातून आपण त्या काळातील समाज, संस्कृती आणि व्यक्तिरेखा किती जवळून पाहू शकलो. शिस्त, शौर्य, कला, नम्रता आणि चातुर्य या मूल्यांना किती महत्त्व होतं हे या छोट्याशा प्रसंगातून स्पष्ट होतं. पण ही कथा एका अत्यंत रंजक आणि निर्णायक क्षणी थांबते. हो, हे खरं आहे. राजाने बक्षीस देऊ केलं आहे, पण खंडेरायाने अजून काहीही मागितलेलं नाही. त्याने फक्त स्मितहास्य करून गुरुसोबत मुजरा केला आहे. आता खरा प्रश्न उरतो तो हा की खंडेरायासारखा स्वाभिमानी, पराक्रमी आणि आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे चतुर योद्धा राजाकडे काय बक्षीस मागेल? हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण आता आपल्याला माहिती आहे की तो केवळ एक पैलवान नाही. तो धन, दौलत किंवा जमीन मागेल की एखादा पद, सैन्यात एखादी जबाबदारी किंवा राजाची सेवा करण्याची संधी मागेल. बरोबर. त्याची मागणी त्याच्या व्यक्तिमत्वाचा कोणता पैलू आपल्यासमोर आणेल? तो फक्त एक पहिलवान म्हणून राहणार आहे की एक महत्वाकांक्षी योद्धा म्हणून आपली ओळख निर्माण करणार आहे, हे त्याच्या मागणीवरून ठरेल. तो केवळ वैयक्तिक फायद्याचा विचार करेल की काहीतरी मोठं मागेल? काहीतरी असं ज्यामुळे त्याला आपलं शौर्य आणि कौशल्य राज्याच्या सेवेत लावण्याची संधी मिळेल. तो बक्षिसाने स्वतःचं पोट भरेल की बक्षिसातून स्वतःची लायकी सिद्ध करण्याची संधी मागेल? या प्रश्नाचं उत्तर त्या पानावर नाही. नाही, पण तो विचार आपल्या मनात सोडून जातो. आणि कदाचित हेच चांगल्या लेखनाचं वैशिष्ट्य असतं. ते आपल्याला केवळ कथा सांगत नाही तर आपल्या विचारांना एक नवी दिशा देऊन जातं.